शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। शेतकरी कर्जमाफीला मिळणार लवकरच गती, उच्चाधिकारी समितीचा अहवाल सरकारकडे। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची घडामोड घडली असून आता कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेग आला असून लवकरच आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। नाशिक जळगावमधील 17,000 शेतकऱ्यांना दिलासा, अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी 17 कोटींची मदत मंजूर। नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील 17,000 शेतकऱ्यांना नोव्हेंबर 2025 मधील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी 17 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यामध्ये आली असून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। शेतकरी मित्रांनो, अजून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार पुढे बघूया। कापूस भाव वाढल्याने आयात शुल्क काढा, सूत आणि कापड उद्योगांची मागणी, सरकारवर दबाव। पुरवठा कमी असल्याने देशामध्ये दिवसेंदिवस कापसाचे दर वाढत आहेत, त्यामुळे उद्योगांचा नफा कमी होत आहे। या पार्श्वभूमीवरती सरकारने कापूस आयातीवरील 11% शुल्क रद्द करावे अशी मागणी सूत आणि कापड उद्योगांनी केली आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 30 जूनच्या आधीच शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा। निकष ठरवण्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये सध्या जर बघायला गेलं तर कर्जमाफी संदर्भातील अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली असून आता 30 जूनच्या आधीच राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। उष्णतेची लाट तीव्र होणार, IMDचा इशारा। भारतीय हवामान खात्याने देशातील अनेक भागांमध्ये पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली असल्यामुळे आता IMDच्या माध्यमातून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले। वाटणीपत्राच्या नोंदणीसाठी शुल्कातून पूर्णपणे सूट, महसूल विभागाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय। शेतजमिनीच्या वाटणीपत्रावरती आकारले जाणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय। तब्बल 150 वर्षांनंतर जगावरती एल निनोचे संकट, मोठ्या नैसर्गिक आपत्तीचे संकेत, भारतावरती होणार मोठा परिणाम। एल निनोमुळे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये देखील पडली भर। कांद्याने आणले डोळ्यामध्ये पाणी, कवडीमोल भावाने शेतकरी वांद्यात, उत्पादन खर्च देखील निघेना। सध्या जर बघायला गेलं तर कांद्याच्या दरातील घसरणीमुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडले आहेत। अल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपूनच वापरा, ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करा। सध्या जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे आव्हान। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पीक विम्याचे वितरण सुरू झाले असून यामध्ये प्रामुख्याने सध्या सोयाबीन या पिकाचा पीक विमा जमा होत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीक विम्याचे किती रुपये मिळणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याकरिता तुम्ही तुमच्या गावातील CSC केंद्र किंवा आपले सेवा केंद्र या ठिकाणी जाऊ शकता। तिथे तुमच्या अर्जाची स्थिती तपासा। पोर्टलवरती जेवढी रक्कम मंजूर दिसेल तर तेवढी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल। सध्या जर बघायला गेलं तर अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पीक विमा जमा होत आहे। खतांच्या किमतीमध्ये वाढ तर एल निनोमुळे पावसामध्ये घट, शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट। 2026च्या खरीप हंगामाच्या तोंडावरती रासायनिक खतांच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, तर दुसरीकडे आता एल निनोमुळे पावसामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आली। खरात प्रकरणातील बातमी, अशोक खरातचा नवा घोटाळा उघड। 32 बनावट खात्यांमधून 57 लाखांची अफरातफर, भोंदूगिरीतून खरातचा आणखीन एक मोठा पर्दाफाश। 14 लाख बहिणींचा लाभ बंद होणार, योजनेसाठी मुदती देऊनही टाळाटाळी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये KYC न केलेल्या 14 लाख लाभार्थी बहिणींचा हप्ता आता थांबणार असल्याची माहिती समोर आली आहे। KYC अभावी अनेक बहिणींचा हप्ता बंद होणार। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2,000 रुपयाच्या लाभासाठी, PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या 2,000 रुपयाच्या लाभासाठी काही बाबींची पूर्तता असणे अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे। तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील।
तसेच तुमची ई-KYC पूर्ण असायला पाहिजे. ई-KYC पूर्ण नसेल तर ई-KYC करून घ्या. त्यानंतर तुमच्या जमिनीची म्हणजेच की 7/12ची नोंद सरकारी पोर्टलवरती व्यवस्थित असायला पाहिजे. जर ती व्यवस्थित नसेल तर व्यवस्थित करून घ्या. आणि तुमच्याकडे फार्मर ID असायला पाहिजे. जर तुमच्याकडे फार्मर ID नसेल तर आजची आज फार्मर ID काढून घ्या. जर या सर्व बाबींची पूर्तता असेल तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा हप्ता जमा होईल. कोट्यवधी रुपयांच्या कृषी योजनांना मंजुरी. केंद्र सरकारची राज्याच्या कृषी योजनांना बळ. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रासाठी 2,346 कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला आता मंजुरी दिली आहे. यामुळे नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होईल. आता शेतकऱ्यांना देखील दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळणार. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी PM किसान मानधन योजना राबवली असून वयाच्या 60 वर्षानंतर आता शेतकऱ्यांना 3,000 रुपयांची पेन्शन मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नक्कीच आता वृद्ध शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळेल. 25 लाख टन गव्हाच्या निर्यातीला मंजुरी. शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय. केंद्र सरकारचा दावा. केंद्र सरकारने 25 लाख टन गहू निर्यातीला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा आणि देशांतर्गत बाजार स्थिर ठेवण्यासाठी निर्णय घेण्यामध्ये आल्याचा सरकारने दावा केला आहे. दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास आवश्यक त्या उपाययोजना. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती. अल निनोमुळे यंदा आता पाऊस कमी पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे. कंपनीने घेतले 151 कोटी. शेतकऱ्यांना दिले फक्त 25 कोटी. सोयाबीन, कांदा, तूर उत्पादकांना पीक विम्याची प्रतीक्षा. सध्या जर बघायला गेलं तर पीक विम्याचे वाटप सुरू झाले असले तरी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती कमी रक्कम या ठिकाणी जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर्जमाफीची प्रतीक्षा करत असलेल्या राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून अखेरकार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे आता कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग आला आहे. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर झाला असून आता लवकरच 2 लाखांचे कर्ज माफ होणार आहे. त्याचबरोबर वेळेवरती कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील 50,000 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाबाबत आता मोठी हालचाल सुरू झाली असून यासाठी स्थापन करण्यामध्ये आलेल्या प्रवीण परदेशी समितीचा अहवाल आता मुख्यमंत्र्यांकडे सादर झाला असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि 30 जूनच्या आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्यामुळे नक्कीच खरीप हंगामापूर्वी राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांचे 2 लाखांचे कर्जमाफ होणार आहे. सरकारने महत्त्वाची घोषणा केली असून आता नक्कीच याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. सोयाबीनचा 45 कोटींचा पीक विमा मंजूर. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट. शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. सध्या जर बघायला गेलं तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. परभणी जिल्ह्यातील 9 पैकी जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पालम व पूर्णा या 6 तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यासाठी 1,219 कोटींचा निधी हा जमा होत आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन या पिकाचा पीक विमा जमा होत आहे. राज्यातील साधारणतः 31 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होत आहे आणि साधारणतः 7,500 मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही भरपाई सध्या जमा होत आहे. राज्यातील 31 जिल्ह्यातील 78 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1,219 कोटींचा निधी सध्या जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन या पिकाचा पीक विमा जमा होत असून लवकरच कापूस आणि तूर या पिकाचा देखील पीक विमा जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.